2026 मध्ये भावा काय शिकणं फायद्याचं राहील एक्झॅक्टली? जावा शिकणं फायद्याचं राहील का पायथन शिकणं फायद्याचं राहील का दुसरं काही शिकावं लागेल? एक्झॅक्टली मार्केटचा ट्रेंड बूम कुठं आहे, नेमकं काय वातावरण काय मार्केटचं? तर 2026 मध्ये तू प्रोग्रामिंगमध्ये शिरण्याचा प्रयत्न तुझा आहे किंवा तू करणार आहे, तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. मार्केटमध्ये सध्या जॉब्स कशाला जास्त आहेत, डिमांड कशाला जास्त आहे, मग सर आम्ही पायथन केलं पाहिजे, जावा केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? सध्या दोनच प्रोग्रामिंग लँग्वेजचा बहर म्हणजे एवढा चालू आहे, पायथन किंवा जावा. त्यामुळे मी त्याच्याविषयीच बोलेल आणि तुमचा सगळे शेवटी जो डाऊट आहे ना क्लिअर होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओवरती नवीन असाल तर काय भाऊ जय शिवराय कमेंट करायची आणि लाईक करायचे. सबस्क्राईब नाही केलं काय करतोय राव, करून टाक. कारण फ्रीमध्ये जावा, फ्रीमध्ये पायथन, फ्रीमध्ये सगळं आपण शिकवतोय राव आपल्या चॅनलवरती. जाऊन बघ प्लेलिस्ट लाईव्हमध्ये, ठीक आहे? ऐका, जावा पायथनमध्ये काय चूज करायचं हे मी तुम्हाला सांगतो. डिमांड कशाला आहे सध्या? डिमांड मित्रांनो जावाला भयानक आहे, भयानक. कारण जावाचे जॉब्स मार्केटमध्ये यार खूप आहेत. पायथनचे 10 जॉब्स, जावाचे 50 जॉब्स. डोक्यात गोष्ट आहे, 10 जॉब्स पायथनचे, 50 जॉब जावाचे. कारण जावाला भयानक पद्धतीने जॉब्स आहेत. जावावरती खूप सारे ॲप्लिकेशन ऑलरेडी डेव्हलप झालेत. त्याच्यामध्ये मेंटेनन्स करण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या जावा डेव्हलपरची डिमांड करत आहेत. त्यामुळे जावा शिकणं वेस्ट नाही बरं का, अजिबात वेस्ट नाही, अजिबात वेस्ट नाही. मग तुम्हाला सर पायथन शिकणं वेस्ट आहे का? त्याच्याकडे येतो मी, थोडं थांबा. धीरानं दमानं सगळं सांगतो. जावा शिकणं वेस्ट नाही याचं कारण पहिलं मी सांगितलं, जॉब्स खूप सारे आहेत. दुसरी गोष्ट, जावा शिकणं 2026 मध्ये का महत्वाचं आहे? कारण मित्रांनो, एंट्री जर घ्यायची असेल ॲज अ फ्रेशर तर जावामध्ये एंट्री लवकर होते पायथनपेक्षा. काय म्हणलं मी? जावामध्ये पायथनपेक्षा एंट्री लवकर होईल तुमची. कारण तुम्हाला काय करावं लागेल, जावा फुल स्टॅकचा कोर्स केला किंवा जावा स्प्रिंग बूट तुम्ही शिकलात, काही डायरेक्ट इंटर्नशिप बघायची, इंटर्नशिप करायची. इंटर्नशिप केली की डायरेक्ट फुल टाईम रोल तुम्हाला भेटून जातो, बिकॉज तुमच्याकडे इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे फ्रेशर ॲज अ फ्रेशर एंट्री भेटणं सोपं आहे, कधी जावा केलं तर. दुसरा पॉईंट कळाला, ठीक आहे. तिसरा पॉईंट, जोपर्यंत AI मार्केटमध्ये नव्हता, एक 5 वर्ष झालं AI हळूहळू बूम व्हायला लागलाय, तेव्हा मार्केटमध्ये एकच प्रोग्रामिंग लँग्वेज टॉपला होती, ती म्हणजे जावा. ओके, बाकी होते जावा स्क्रिप्ट, C++, या पण होत्या. पण पायथनचं एवढं नाव चर्चेत नव्हतं चर्चेत. तेव्हा जावालाच खूप सारा होता. ओके, मला जर आल्यात बोलता येत नाही, थोडंसं बोलताना असं ते नाही का त्रास होतो, तुम्हाला माहित असेल, ठीक आहे. त्यामुळे त्यावेळेस जावाच होतं रे मार्केटमध्ये, पायथन वगैरे काही नव्हतं. तुम्ही जर इंडेक्स बघितला जरी असेल, ओके, चेक करा, खूप सारे वेबसाईट आहेत ज्या इंडेक्स दाखवतात कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज कधी हिट होती, सुपर हिट होती. त्यामुळे तुम्हाला जावा खूप साऱ्या ठिकाणी दिसेल सुद्धा, अलॉंग विथ जावा स्क्रिप्ट. मग जावा मित्रांनो, पायथन हे नव्हतं तेव्हा जावाचंच मार्केट होतं. ओके, असं आहे का पायथन आलं म्हणजे जावाचं मार्केट गेलं? बिलकुल नाही. 1995ला आली जावा मित्रांनो, हजारो लाखो प्रोजेक्ट त्याच्यामध्ये बनले आणि स्टील मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीचा बॅकबोन म्हणून जावा होती, आहे आणि राहणार पण आहे. जावा चूज करत असतील तर भाई काहीच म्हणजे असं नाही की तू लय चुकीचा डिसिजन घेतला, नाही, गुड डिसिजन. कारण जावामध्ये खूप सारे ॲप्लिकेशन आणखीन बनत आहेत आणि बनणार पण आहेत. नवीन व्हर्जन येते, 6 महिन्याला नवीन व्हर्जन आहे, दर 6 महिन्याला. मग विचार कर कुठं आहे जावा, लय लांब गेले, डोंट वरी, ठीक आहे. आता मी तर पायथन करेन. सर एवढं जावाचं गुणगान गायल्यावर आता पायथनचं काय तुम्ही गुणगान नाही का करणार? सिम्पली यार, पायथन पण एक प्रोग्रामिंग लँग्वेजच आहे. 1991ला जरी आली असली तरी मार्केटमध्ये पायथनचं नाव आता लय गाजतंय, लय गाजायला लय. त्याचं रिझन आहे AI. एआयचा आणि पायथनचा संबंध काय नेमका? AIचे जे टूल्स आहेत, ChatGPT असेल, जेमिनी असेल, असे हजारो टूल्स आहेत, कोपायलट असेल, हे टूल बनवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, पायथनकडे आहेत. पायथनकडे हे सगळं. काय बोलताय सर? मग जर AI मध्ये तुला करिअर करायचं असेल, AIचे टूल्स तुला बनवायचे असतील, हो, गो विथ पायथन. तुला इंटरेस्ट आहे AI मध्ये, जा पायथनकडे, बिंदास जा.
तुला जास्त कोडिंगचे जॉब्स नको, पायथनकडे जा. कोडिंगच नाही, काय लय कोडिंगच नाही, आणि जरी असली तरी लय सोपं आहे. जगातली सगळ्यात सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज पायथन आहे. फ्रेशरला थोडंसं डिफिकल्ट जाईल जॉब घ्यायला, पण भेटेल, नक्की भेटेल, 100% भेटेल. कारण पायथन इज AI, एआयचं पायथन. पायथन AI मुळे खूप बूम होणार आहे मार्केटमध्ये. आता सध्या स्कोप जरी कमी असला मित्रांनो, जॉब्स कमी जरी असले, लय वाढणार आहे जॉब्स भयानक. त्यामुळं पायथन सुद्धा 2026 मध्ये बेस्ट चॉईस आहे. आता काय मध्ये सर पायथन जावा तुम्ही अडकूनच ठेवलं की आम्हाला एक दोन्ही पैकी सांगा, तर मित्रांनो इट्स डिपेंड ऑन युअर चॉईस. तुम्हाला करिअर कशात करायचं आहे? AI मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, डेटा सायन्समध्ये, डेटा इंजिनिअरिंगमध्ये, गो विथ द पायथन ना. त्याला स्कोप राहील का? डेफिनेटली येणार आहे स्कोप, डेफिनेटली स्कोप राहील. फक्त फ्रेशर लेवल एंट्री अवघड आहे, हे आत्ता पण सांगतोय. फ्रेशर लेवल एंट्री खूप अवघड आहे. 100 मधले 10 जण भेटतील, 90 जण तसेच बसतील. जे 10 जण जे जातील ना, ते सुद्धा चांगलं नॉलेज घेऊन चांगले प्रोजेक्ट करून जातील. पण जावामध्ये तसं नाही, 50-50. कारण आताच्या सिच्युएशनला सांगतो मी, पुढचं आय डोंट नो, आता पुढलं कोणाला माहिती आहे. आता सिच्युएशन ही आहे. त्याच्यामुळे पायथन करून सुद्धा फ्युचर सिक्युअर करता येतं, जावा करून सुद्धा फ्युचर सिक्युअर करता येतं. पण इट्स युअर चॉईस. सोप्यापासून सुरुवात करायची, पायथनकडे. सो स्टार्टिंगला स्ट्रगल घ्यायचं, अवघड गोष्टी शिकून परत एकदम लाईफ सिक्युअर करायची, गो विथ जावा. अवघड नाही रे, पण म्हणतात आता लोक अवघड आहे जावा पायथनपेक्षा. तसं पायथन सोपं आहे. प्रिंट संपलं, जावा नाही म्हणतं. जावामध्ये क्लास, पॅकेज, क्लास, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, मग प्रिंट, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट, नुसतं प्रिंट नाही. ज्यांना वाटतंय मला लय डोक्याला लोड घ्यायचं नाही, गो विथ पायथन. ज्यांना वाटतंय बाई थोडा लोड घेऊन आपण चांगलं सिक्युअर करू शकतो, लगेच जॉब घेऊ शकतो, गो विथ जावा. क्लिअर आहे सगळं. त्यामुळे 2026 मध्ये जर प्रोग्रामिंग चूज करायचं असेल, तर मी माझं फायनल सांगू का? फायनल सांगून टाकतो, गो विथ जावा. ओके, मी 27 नाही म्हणतो, फक्त 26 म्हणतो, गो विथ जावा. Okay, and along with learn the Python as well, because might be your company is saying that Python projects are coming. You should know Python also. आधी ज्यावरती जॉबला लागा, कंपनीत एंट्री घ्या, देन पायथन शिका, त्यात काय एवढं, राईट. बट तुमचं म्हणणंच आहे एक शिकणार फक्त, जावा मग पायथनकडे जाऊ, नाही तर जावाकडे, एकाकडे जावा. माझं म्हणणं आहे गो विथ द जावा फर्स्टली, देन गो विथ द पायथन. सांगितलं ना मी, गो विथ द जावा. एकावर आलं बरं, पण पायथन शिकणं पण गरजेचं आहे पुढं. मी शिकतोय बाबा, मला शिकावं लागलंय. यू नीड टू ऑल्सो. 50-50, 60-60 वर्षाची सुद्धा लोक शिकायला आपल्या चॅनलवर. मला कमेंट आले, मला मेसेज आले, सर 60 वय आहे माझं, पायथन शिकतोय आपल्या चॅनलवर. इट्स अ ग्रेट न्यूज, ग्रेट लाईक ॲप्रिशिएशन फॉर मी. तुम्ही पण जावा, शिका, शेअर करा प्रत्येक मराठी पोराला. ओके, आणि हा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. टॉपिकचं नाव कमेंट करा, जय शिवाय कमेंट करा, स्पॅम होऊन जाऊ द्या.